नमस्कार. टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला, पण झटपट आणि सोप्या पद्धतीने. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. प्रथम आपण एका कढईत 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की त्यात आपण पनीरचे क्यूब घालून घेऊया. हे 250 ग्रॅम पनीर आहे. त्याचे मी क्यूब करून घेतले आहेत. आता आपण दोन्ही साईडून 2-2 मिनटं ह्याला फ्राय करून घेऊया चांगले. आता पनीर आपले दोन्ही साईडून चांगले फ्राय झाले आहेत. हे मी काढून घेत आहे. आणि ह्याच तेलात आपण 2 मध्यम आकाराचे कांदे उभे काप करून घेतले आहेत. ते आपण लाईट गोल्डन रंग होईपर्यंत परतून घेऊ. लाईट गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला. आता आपण ह्यात 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 8 काजू घालणार आहोत आणि हे मिनिटभर चांगले परतून घेणार आहोत. आता मिनिटभर झाला आहे. ह्यात आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटोचे काप करून घेतले आहेत, ते घातले आहेत. टोमॅटो लवकर शिजावा म्हणून आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेत आहोत. आता हा पूर्ण मिश्रण आपण झाकून 3 ते 4 मिनिटं शिजून देणार आहोत. त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतील. आता 3 मिनिटे झाली आहेत. आता हे गॅस बंद करून आपण मिश्रण थंड करून घेऊया. आता हे मिश्रण थंड झाले की आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळं मिश्रण काढून घेऊ. आणि ह्यात 1 मोठा चमचा दही घालणार आहोत. आणि ह्या सगळ्याची आपण एक स्मूथ पेस्ट करून घेऊया. आता कढईत मी 1 चमचा बटर घालून घेत आहे आणि त्यातच 1 चमचा तूप घालत आहे. हे दोन्ही गरम होऊन वितळायला लागले की आपण त्यात 1 तेजपत्ता घालणार आहोत. आणि 1 मोठी वेलची ही मी एका बाजूने फोडून घेतली आहे, म्हणजे त्याचा स्वाद उतरेल भाजीत. आणि 1 चमचा जिरं घातले आहे. आता जिरे तडतडले चांगले की त्यात आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत. त्याने भाजीला खूप छान रंग येतो. आता आपण वाटलेले सगळे मिश्रण ह्यात घालून चांगले तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतणार आहोत. भाजीमध्ये ही मेन प्रोसेस आहे. हा मसाला खूप चांगला परतला गेला की भाजीची चव खूप चांगली वाढते. जसं जसं मसाला परतत जाईल तसा तो रंग बदलत जातो. हे बघा 7 मिनिटं झाले आहेत आणि मसाला बाजूनी तेल सोडायला लागला आहे, म्हणजे आपला मसाला चांगला परतला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1.5 चमचा किचन किंग मसाला घातला आहे. आता ह्याच्यात आपण अर्धा चमचा साखर घालणार आहोत. त्यामुळे टोमॅटो आणि दह्याचा जो आंबटपणा होता तो बॅलन्स होईल. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. आणि ह्यामध्ये आपण आता गरम पाणी घालून घेणार आहोत. मी इथे पाऊण कप पाणी घालत आहे. पनीर मसाला हा जास्त पातळ नसतो म्हणून मी पाऊण कपच घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त करू शकता. आता हा मसाला पाण्यात चांगला मिक्स करून घेतला आहे. आता आपण हे 3 ते 4 मिनिटं झाकून याला शिजून देऊया. आता 4 मिनिटे झाली आहेत. आपण झाकण काढून ह्यात 1 छोटा चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहोत. कसुरी मेथीने भाजीला खूप चांगली चव येते. आता ही कसुरी मेथी चांगली मिक्स करून घेऊया. आणि आपण सुरुवातीला जे परतलेले पनीर होते ते आता भाजीत घालून घेऊया.
आता हा सगळा मसाला पनीरला लागण्यासाठी आपण त्याला फक्त 2 मिनिटं मंद आचेवर असे शिजून देणार आहोत. तर 2 मिनिटं झाली की आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. तर बघा, मस्त असा आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला तयार झालेला आहे. काजू, बटर आणि तूप ह्यामुळे ह्याला खूप चांगले रिच स्ट्रक्चर आलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला ही खूप आवडेल. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.